नावाचा राजा होता. त्याला 2 राण्या होत्या, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. 2 राण्या, सुरुची आणि सुनीती. आता या दोघींचे नावानुसार वागायच्या त्या. कशा वागायच्या? जसं नाव आहे तशा वागायच्या. आणि पूर्वीचे लोक फार हुशार होते, बुद्धिमान होते. माणसाच्या वागणुकीनुसार, बाळाच्या वागणुकीनुसार नाव ठेवायचे. पूर्वी नाव कसे होते? बाबूराव, तात्या, आप्पा असे म्हणायचे. आज बंट्या, बबल्या, गोट्या नाव राहिले का आज? तर दोघी ज्या होत्या नावानुसार वागायच्या. जी सुरुची होती तिला मनाप्रमाणे वागायला फार आवडायचं. आणि जी दुसरी होती सुनीती, तिला नीती काय सांगते याच्यानुसार ती वागायची. आणि आपली नीती म्हणजे धर्मग्रंथ. ग्रंथ काय सांगतात याच्यावरच ती तिचं जीवन त्या ठिकाणी जगायची. ग्रंथ काय सांगतात हेच ऐकायची. सुनीती नीतीनुसार वागायची. सुरुची जी होती, मन काय सांगतंय मनाचं. आणि खरं खरं सांगा, आवाज वाढवायचा, आपण मनानुसार वागायला आवडतं आपल्याला की ग्रंथानुसार? नाही, खरं बोला. इथं खोटं बोलायचं नाही. खोटं बोललेलं नाही. मनानुसार. खरं आहे की नाही? मन काय सांगतंय? आता ग्रंथ काय सांगतायत? भगवंताच्या जन्माच्या वेळेला पिवळ्या रंगाची साडी घातली पाहिजे. कोणी गुलाबी? नाही, तसं बऱ्याचशा महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या घातल्यात. एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच तुमच्यासाठीच वाजवली टाळी, माझ्यासाठी नाही. थोडी कडक वाजवली असती तर काही. आणि इकडं लिंबू सुद्धा चिरेल एवढी कडक टोपी कुठे गेली? कडक इस्त्रीचे कपडे. आपल्याला जर 10-15 वर्षानंतर मुलगा झाला, बाबा खरं खरं बोला, मी तुमच्या पार्टीची नाही परंतु बोलते, आता 10-15 वर्षानंतर जर मुलगा झाला तर किती आनंद होतो, किती आनंद होतो माणसाला. सगळे संभाजीनगर मध्ये पेढे वाटून आपण. विश्वाचा मालक नंद बाबांना किती वर्षानंतर झालाय? 90 वर्षानंतर. किती आनंद कमी असेल का? 90 वर्षानंतर म्हाताऱ्या वयामध्ये मुलगा झाला, किती आनंद असेल. तर कुठे चाललो होतं? ते आजी म्हणतात, पाकिट तू घेते ना आम्हाला विचारते. मनानुसार वागायला आवडतं की ग्रंथानुसार? मनानुसार. मन काय सांगतं याच्यावरती सगळं जीवन आधारित आहे. आपल्याला मनाचं आवडतं. ग्रंथ तिकडं काही सांगू काही न सांगू, आम्हाला ग्रंथाशी काही घेणं देणं नाही. सुरुची मन काय सांगतंय तेच. मनाविरुद्ध तिचं काही नसायचं. सगळं मन जे सांगतंय तेच. पण सुनीती जी होती, सतत नीतीला धरून चालायची. नीती जे सांगते तेच करणार. नीती म्हणजे आपले ग्रंथ आहेत. जसं की भागवत महापुराण आहे, रामायण आहे, शिव महापुराण आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा, गीता, हे आपले काय आहेत? धर्म ग्रंथ आहेत. धर्म ग्रंथानुसार ज्याचं जीवन आहे तो जीवनात आनंदी आहे, तो सुखी आहे. जो मनानुसार आहे तो दुखी आहे. कोणी कशानं दुखी राहतंय आज कलियुगामध्ये? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन विन रहत उदास. कोणी आपल्या मनानं दुखी आहे, कोणी तनानं दुखी आहे, कोणी या शरीराच्या व्याधीनं दुःख आहे, पीडानं दुखी आहे. संत सांगतात सगळ्या जगामध्ये सुखी, असं पुरेपूर सुखी आहे हा माणूस, असं कोणी आहे का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, खरं खरं सांगा बरं, संसारात सुख आहे का? पाठीमागच्या झोपल्या का काय? संसारात सुख आहे का? नाही ना.
मग अशा हातवरती घेऊन मला सांगा, दीदी संसारात सुख नाही, संसारात सुख नाही असं. संसारात सुख, संसारात सुख, संसारात सुख, संसारात सुख सोडायचा. सोडायचं तर अजिबात नाही दीदी. तुम्ही किती ओरडा इथं. मान्य संसारात सुख नाही, पण सोडायचं मात्र नाही. नाही सोडायचं नाव नाही घ्यायचं. असा दुःख रूप असणारा संसार आहे. आपल्याला मनानं वागायला जास्त आवडतं. सुनीतीला नीती काय सांगते नावानुसार, कारण तिच्या नावातच काय होती, नीती. सुनीती, जिच्या नावातच नीती होती ती नीतीनुसार वागायची. काही काहीचे फक्त नाव असतात, शांता अक्का. हा, भांडायला दम निघत नाही, नाव शांता अक्का. म्हटलं कमाले हो आजी तुमची. काहीचं नाव गंगा अक्का, आंघोळ करायला पाणी नाही घरी, नाव गंगा अक्का. नाही इथं नाही ना कोणी, तपासून घ्या. तर सुनीती जी होती ती नीतीनुसार वागायची. अशा दोन राण्या. सुनीतीचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं ध्रुव, आणि सुरुचीचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं उत्तम. एक दिवशी आपल्या वडिलांच्या मांडीवरती बसण्यासाठी ध्रुव खेळत खेळत अंगणातून आला आणि सिंहासनावरती आपले वडील बसलेले होते. डाव्या मांडीवरती उत्तम बसलेला होता, म्हणजे आपल्या सावत्र आईचा मुलगा. उजव्या मांडीवरती आपणही बसायला जावं म्हणून ध्रुव पळत पळत तिथं आला. मांडीवरती बसणार तेवढ्या सुरूची आईनं हाक मारली, ध्रुवा खाली हो, वरती बसू नको. वरती बसण्याचा अधिकार तुझा नाहीये, फक्त आणि फक्त माझ्या मुलाचा आहे ध्रुवा, कारण तू माझ्या सवतीचा मुलगा आहे. अरे कोणाच्या मांडीवरती बसायला निघालास? हो खाली ध्रुवा. मांडीवरती बसायचा हक्क तुझा नाही, फक्त माझ्या उत्तमचा आहे. ध्रुव बोलतोय, आई असं करू नको ना ग, बसू दे ना. बघ ना, उत्तम जसा बाबांच्या मांडीवरती बसलाय तसं मलाही बसू दे. काय होतं मी बसलं म्हणून, बसू दे ना आई मला. नाही ध्रुवा खाली हो इथून. शेवटी ध्रुवाला वाटलं आई चिडचिड करते, कधी रागवते, कधी मारते, कधी, पण मी बाबांच्या मांडीवरती मात्र बसणार. ध्रुव सिंहासनाची पहिली पायरी चढला. सुरूची आई खाली आली आणि ध्रुवाचा कंबरलात लाथ घातली आणि खाली मारलं आणि सांगितलं, ध्रुवा खाली हो, तुला सांगितलेलं कळत नाही का म्हणे, उत्तमचा अधिकार आहे, तुझा अधिकार नाही इथं बसायचा, हो खाली. ध्रुव रडत रडत म्हणतो, आई असं का ग करतेस, उत्तम बसलाय, बसू दे ना मला. सुरूची म्हणते, ध्रुवा जर तुला तुझ्या वडिलांच्या मांडीवरती बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, आणि माझ्या पोटी जन्म घेण्यासाठी तुला वनात जाऊन विष्णूचं तप करावं लागेल. आवाज वाढवा. ध्रुवानं हे ऐकलं आणि रडत रडत ध्रुव आपल्या आईजवळ गेले. पण काही दासांनी हे दृश्य पाहिलं होतं. त्या ध्रुवाच्या आधी गेले आईकडे आणि ध्रुवाच्या आईला सांगितलं, बाई तुमच्या सवतीनं तुमच्या मुलाला मारलं. आणि खरं खरं सांगा महिला मंडळ, समजा तुम्हाला सवत आहे, समजा बर का, अजून 2 दिवस आहेत, समजा तुमच्या मुलाला जर तिनं मारलं, तुम्ही सहन करून घेताल का? नाही ना. सुनीतीनं ऐकलं म्हणे, एवढं काय तुम्ही विशेष पळत आल्या, एवढं काय झालं? आई आहे, आईचा हक्क असतो बाळाला मारायचा. बाळाला आई नाही मारणार, बाळाचा लाड आई नाही करणार, बाळावरती रागवणार आई नाही तर मग कोण रागवणार?
कोण हे सगळं करणार? आईचा तर हक्क असतो. एवढं का पळत आले? मग तेवढे ध्रुव आला, म्हणतो आई मला सुरूच्या आईनं मारलं ग. अगं मी फक्त बाबांच्या मांडीवरती बसण्यासाठी चाललो होतो, तर मला सुरूची आई म्हटली हो खाली, बाबांच्या मांडीवरती बसायचा हक्क तुझा नाही. आई का नाही बसू शकत मी बाबांच्या मांडीवरती? मला मारलं तू, काहीतरी बोल ना. सुनीती आई म्हणते बाळा, आईनं मारलं म्हणून एवढं रडायचं असतं. आईनं मारलं म्हणून एवढं रडायचं असतं बाळा. तेव्हाची सुनीती बर का, तेव्हाची सुनीती. आताची म्हटली असती माझ्या सौतीनं मारलं होय तुला, थांब रात्री तिच्या डोक्यात मोठ्याच्या मोठा धोंडा घालू. तेव्हाची सुनीती काय म्हणते, आईनं मारलं म्हणून एवढं रडायचं असतं का? ध्रुव म्हणतो आई माझ्या कंबरडात लातही घातली. अरे मान्य आहे बाळा, पण आईनं मारलंय. आईचा हक्कच असतो बाळावरती रागवायचं असेल, चिडायचं असेल, मारायचं असेल, आनंद करायचा असेल, सगळा हक्क कोणाचा आहे? हा आईचा आहे शेवटी. आणि मी मारल्याच्या नंतर तू एवढा रडतो का? मी मारल्याच्या नंतर तू एवढा रडत नसतील तर मग तिनं मारल्याच्या नंतर एवढा का रडतो? रडू नकोस. आणि कोणाच्या मांडीवरती बसायचं तुला? बाबांच्या ना. ऐक ध्रुवा, अरे हाडा मासाच्या रक्ताच्या शरीरावरती प्रेम करणारा तू तुझ्या बापावरती, या शरीरात काय आहे? हाड आहे, मांस आहे, रक्त आहे. या शरीरावरती प्रेम करणाऱ्या बापाच्या मांडीवरती तुला बसायचंय ना, जा विष्णूच्या मांडीवरती बस. सहज बोलल्या बरं त्या, असं ठरवून बोललेलं नव्हतं. जसं की कथेत काय बोलावं आधी आम्हाला ठरवावं लागतं. इथं आल्याच्या नंतर उगाच काही ना काही दिलं बोलून चालतं का? शेवटी गादी आमची नाही ना. इथं बसल्याच्या नंतर आपल्याला वाटतं एक सामान्य गादी, लोड तक्क्या नाही, याच्यामध्ये व्यास महाराजांचा एक अंश भरलेला आहे. सहजासहजी कीर्तनाची नारदाची गादी आणि कथेची व्यास महाराजांची गादी, दोन्ही गाद्या कोणाच्याही जीवनावर. तुम्ही किती प्रयत्न केला मला कथा सांगायची एकदा वरती बसून, मी किती कोटी गीत दिल्याच्या नंतर तुम्ही इथे बसून कथा सांगणार? आत्ताच्या आत्ता चला, नाही ना. किती 2 कोटी 3 कितीही दिले तरी नाही होऊ शकत. याला गुरु कृपाच असावी लागते, संत कृपा असावी लागते. कुठे चाललं होतं? विष्णूच्या मांडीवरती बस. आता ध्रुव एवढा छोटा होता, त्याला काही एकतर कळत नव्हतं. छोट्या बाळांचं कसं असतं, त्यांनी एक नाव 2-3 वेळेस ऐकलं की ते सांगतात हे काय. मग हे केल्यानंतर कसं होतं, छोट्याशा बाळाला सूर्य दाखवायचा, हा बघ हा सूर्य असतो, हा मग हा असा काय, याचा आकार का असा आहे, मग हा असा कसा आहे, तो अनेक प्रश्न करणार, कारण बाळाला काही तेवढं ज्ञान नसतं. तसं ध्रुवाला प्रश्न पडला. म्हणे सुरूची आई सुद्धा काय म्हटली होती, विष्णूचं तप कर. आई म्हणते विष्णूच्या मांडीवरती बस. नेमकं हे विष्णू आहेत तरी कोण? हे विष्णूचा काहीतरी मेळ लागला पाहिजे. म्हणे विष्णू कोण आहेत मला जाणून घ्यायचंय. ध्रुव त्या ठिकाणी रात्री आई झोपी गेली. म्हटले बाबांच्याच मांडीवरती बसायचंय ना, विष्णूच्या मांडीवरती बसू, पण आधी काय करू, त्यांचं तप करू. म्हणून तप करण्यासाठी वनात निघून गेले. वनात गेल्यानंतर त्यांना भेटतात नारद मुनी, ज्यांच्या मुखामध्ये सतत नाम आहे नारायण 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 नारायण. नारदजी 24 तास एकच नाव त्यांच्या मुखामध्ये. आपल्या इष्ट देवांविषयी किती प्रेम असावे हे नारदजी कडून शिकायला मिळतं आपल्याला. सतत नारदजी त्या ठिकाणी नारायण नारायण नामाचाच त्या ठिकाणी उच्चार करतात, नारायण नारायण. आज जर मी तुम्हाला म्हटले दिवसाचे किती तास आहेत आपल्याकडे, 24 तास आहेत बरोबर. तुमचे 10 तास निद्रेमध्ये जाऊ द्या, झोपीमध्ये, खाली किती तास उरले,
14 तास खाली उरले. 10 तास किती गेले निद्रेमध्ये. ठीक आहे, 5 तास तुमचे कामामध्ये जाऊ द्या. किती तास उरले? 9 तास उरले. 9 तासामधले 3 तास जेवण असेल, खाणं पिणं सगळे गेले. खाली किती उरले? 6 तास. 6 तासातला तुमचे 3 तास आणखी काही कामामध्ये जाऊ द्या. खाली किती उरले? 3 तास उरले. मग 3 तासामध्ये का होईना तुम्ही भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. मग करतात का? दिवसाचे तसे किती तास आहेत आपल्याकडे? 24 तास आहेत. पण 24 तासातले माणूस 3 तास भगवंताला देऊ शकत नाही. अवस्था आहे आपली. अरे भगवंताने एका दिवसाचे 24 तास दिलेत आपल्याला. 24 तास. पण त्याच्यातले 3 तास जाऊ द्या, 3 तासही जाऊ द्या, 1 तास देऊ शकतो का आपण भगवंताला? नाही देऊ शकत. 1 तास भगवंतासाठी दिला पाहिजे. आणि भगवंताचा ज्या वेळेला आपण जप करतो, भगवंताच्या नावाने आपण हातामध्ये माळ घेऊन जप करतो, तेव्हाच भगवंताविषयी अंतःकरणामध्ये प्रेम जागृत होतं. देव माझा आहे, देव माझा आहे असं म्हणून कधी प्रेम होणार नाही. त्याचं नाव घ्या सतत आणि मग पहा. ज्या वेळेला भगवंताचं नाम घेतो मुखामध्ये, अखंड त्याचं नाम घेतल्याच्या नंतर काय होतं? काही संत फार गोड वर्णन करतात. भगवंताच्या मूर्ती समोर बसायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. परिणाम संत सांगतात. छाप तिलक सब रे मोसे नैना मिलई के. सर्वांनी माझ्या पाठीमागे टाळी वाजून म्हणा. छाप तिलक सब रे मोसे नैना मिलई के. 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 जब भगवान के पास जाते हो, जब भगवान का नाम लेते हो, तो भक्त कहता है क्या हो जाता है? छाप तिलक सब रे मोसे नैना मिलई के. छाप तिलक सब रे मोसे नैना मिलई के. नैना मिलई के मोसे नैना मिलई के. नैना मिलई के मोसे सेना मिलई के. नैना मिलई मोहे सुहागन कान्हा रे मोसे नैना मिलई के. वाह वाह. छाप तिलक सब रे मोसे नैना मिलई के. भगवंताला एकदा पाहिल्याच्या नंतर जगातल्या लोकांना पाहण्याची इच्छाच होत नाही. सब छिनी रे म्हणजे सगळं कसं आहे, मला विटल्यासारखं आहे. एखादी भाजी जर जशी विटल्यानंतर खायची वासना होत नाही, तसं भगवंताला पाहिल्याच्या नंतर जगातल्या लोकांना पाहिजे. कोणी सुंदर दिसत नाही त्याच्या समोर. कारण जगात सगळ्यात जास्त सुंदर दिसणार आहे तो म्हणजे परमात्मा. श्यामचंद आहे श्यामाच कोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी. श्यामचंद है श्यामाच कोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी. श्याम रसिया है श्यामा रसीली, कृष्ण छलिया है राधा शर्मीली.
असे दोघं. कृष्ण काला है राधा है गोरी, कृष्ण काला है राधा है गोरी, हाँ गोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी. असे काय दिसतात दोघ जण, सुंदर दिसतात. पुढे मगपर्यंत सुरू होतं की नाही भजन. ध्रुव बाळ वनात आले. नारदजी त्या ठिकाणी सतत त्यांचं नामचिंतन सुरू, नारायण नारायण. आता नारदजी म्हणतात, ध्रुवा घनदाट असणार हे अरण्य आणि तू ह्याच्यामध्ये आला, ते पण खेळण्यासाठी. ध्रुव बाळ म्हटले, मुनी आपण सत्य बोलणारे आहात, आपण कधी खोटं बोलू शकत नाही. मग ओळखा, मी खेळण्यासाठी एवढ्या घनदाट अरण्यामध्ये कशाला? म्हणे कशाला आलास ध्रुवा? तुझ्या इथं काही मित्र वगैरे आलेले आहेत का? म्हणे नाही. म्हणे नेमका आलास कशाला वनामध्ये? म्हणे तप करण्यासाठी. नारदजी म्हणतात, ध्रुवा तप करायचं हे तुझं वय नाहीये बाळा, कारण तप हे थोडस वयात आल्याच्या नंतर केलं जातं. तू सध्या लहान आहे, हे तुझं वय कशाचं आहे? खेळायचं आहे. म्हणून तू सध्या काय कर, घरी जा आणि खेळ. माणसाने ज्या त्या वयामध्ये जे ते केलं पाहिजे. खेळायच्या वयामध्ये खेळून घ्यायचं. आता परमार्थाचं वैयक्तिक तर वय संतांनी काय असं ठरवलं नाही की या वयात परमार्थच करावा, असं कुठं आहे का? किंवा मग कुठल्या ग्रंथामध्ये असं लिहिलं नाही 20 वर्ष आलं लागा आता परमार्थाला, 5 वर्ष आलं नाही, जन्मल्यापासून तर मरेपर्यंत परमार्थच करा. जसं तुमच्या शरीरापासून तुमची सावली वेगळी होऊ शकत नाही, तसा परमार्थ तुमच्यापासून वेगळा व्हायला नको. एवढा परमार्थ अशी जवळ राहा. सावली जवळच राहते ना. सावली म्हणजे परमार्थ करून टाका, पण आपण सावली म्हणजे संसार करून टाकलाय. म्हणजे संसार आणि आपण वेगळे होऊ शकत नाही. खरंय की नाही? यालाही तुम्ही माना हलवताय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ध्रुवाला सांगू लागले, ध्रुवा हे तप करायचं वय नाही, खेळायचं वय, बागडायचं वय. तू जा गावा, घरी जा आणि खेळ. ध्रुव म्हणतो, माझा नियम जो आहे तो मी माघारी घेत नसतो. मी भगवंताचं तप करण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत विष्णू मला दर्शन देत नाही तोपर्यंत मी तप सोडणार नाही. तोपर्यंत तप करणार जोपर्यंत देव दर्शन देत नाही. भगवंताच्या दर्शनाची, भगवंताच्या भेटीची उत्सुकता ध्रुवासारखी असली पाहिजे माणसाला. जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत तप करणार. असं नाही वर्ष केलं, 2 वर्ष केलं आणि सोडून दिला. जोपर्यंत तो माझ्याकडे बघत नाही तोपर्यंत तप काही सोडणार नाही. ध्रुव बाळ बोलू लागले नारदजी महाराज यांना. फार आग्रहाने या ठिकाणी आपले दादा आपल्या कथेला आलेले आहेत. मी खूप वेळेस दादांना म्हटले ते, तुम्ही जोपर्यंत कथेला येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील किती युट्यूब चॅनल वाले येऊ द्या, मला आनंदच मिळणार नाही. जो आनंद हे चॅनल आल्याच्या नंतर मिळतो, जसं की भगवंताच्या आणि आपल्या भेटीमध्ये संत रूपी काय असावी लागते, कृपा. तसं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार करायचं म्हटलं की मराठी तडका रूपी कृपा असावी लागते. विचारावरती ठाम राहिलेला आहे ध्रुव. जोपर्यंत देव दर्शन देत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही, माझं तप सुरू ठेवेल. म्हणे वनात खाण्यासाठी काही नसतं, म्हणे झाडाचा एक वेळेस पाला खाईल परंतु तप सोडणार नाही. ध्रुवाने आपला हट्ट सोडला नाही. मग नारदजी म्हटले, शेवटी छोट बाळ आणि शास्त्रामध्ये वर्णन आहे, लेकरांच्या हट्टापुढं भल्या भल्यांनाही झुकावं लागतं. कारण एखाद्या लहान बाळाने
एखादं वस्तू मागितली आणि आई वडील म्हणत असतील बाळा हे नको तू हे धर, नाही मला तेच पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर कितीही काही करा, बाळाने नाही ऐकलं तर शेवटी द्यावंच लागतं. छोटस बाळ जर अंगणामध्ये आपलं खेळतंय, महिला मंडळा छोटस एक बाळ आहे आपलं 2-2.5 वर्षाचं असेल, त्याने जर उपहार म्हणून, उपहार म्हणजे त्याच्या इच्छेनुसार चाकू मागितला, त्याला चाकू दिसला, त्यानं चाकू मागितला. आता ते असं करता करता डोळ्यात जाईल, अंगाला लागेल, काहीतरी कापून घेईल, आपल्याला माहित असतं, म्हणून आपण काय त्याला चाकू देऊ शकत नाही. बाळ जर रडू लागलं तर आपण काय करतो, दुसरं काहीतरी वस्तू त्याला देण्यासाठी जातो. जास्त रडायला लागलं की मिस्टर काय म्हणतात, 1-2 मिनिटं दे, परत दुसरी एखादी वस्तू आपण त्याला देऊन टाकू. म्हणजे त्याच्या हट्टासमोर त्याच्या आई वडिलांना देखील झुकावं लागतं का, त्याचा हट्ट आहे. तसं ध्रुव छोट बाळ आहे, नारदजी म्हणतात याचा हट्ट आहे ना, मी याला एक मंत्र देऊन टाकतो. मग मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिला. ध्रुवानं अखंड त्या मंत्राचं चिंतन करायला सुरुवात केलं. निद्रेचा त्याग केला, सगळ्याचा त्याग केला. ध्रुव एवढा ताप करू लागला, 9 महिने 9 दिवसातून एकदा फलाहार करायचा, एक फळ खायचा, सफरचंद केळी जसं एक फळ खायचं. किती महिन्यातून, 9 महिने 9 दिवसातून फक्त एक फळ खायचा. भगवंत काही दर्शन देईना. ध्रुव म्हणतो याच्यापेक्षा कठोर तप काय करू. मग फक्त 6 महिन्याला एकदाच पाणी प्यायचा, पाणी प्यायचं, पण किती महिन्याला, 6 महिन्याला एकाच वेळेला. तरी सुद्धा भगवंत दर्शन देईना. नंतर 3 दिवसाला झाडाचा पाला खाऊ लागले. एखादं पान घ्यायचं झाडाचं, 3 दिवसाला एक पान खायचं. देव दर्शन देईना. म्हणजे आता तप एवढं करायचं की भगवंतानं दर्शनच दिलं पाहिजे, म्हणून फक्त श्वास घेऊ लागले. आता फक्त श्वास घेऊन तप करतायत. ब्रह्मांडातला वायू त्या ठिकाणी ध्रुव बाणाने कोंडून धरला. साक्षात परमपिता परमेश्वर भगवान श्री हरी विष्णू यांना दया आली आणि स्वतः तिथं प्रकट झाले. बोली लक्ष्मी वल्लभ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय. ध्रुव बाळाच्या समोर साक्षात परमपिता परमेश्वर भगवान श्री हरी प्रसन्न झाले. भगवंताचं ते सुंदर स्वरूप, पिवळा पितांबर. आता याचं कारण सांगते तुम्हाला, विषयाकडे. आता काल मी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी घालायला सांगितली होती, पिवळ्या. तर त्याच्यावर मला प्रश्न काय केला होता, तुम्ही पिवळ्या रंगाची साडी का घालायची. मी काय म्हटले होते, तुम्ही आधी घालून या, मी नंतर सांगते. आता वेळ आली सांगायची माझी, आता सांगते. भगवंताने पिवळ्या रंगाचं धोतर घातलेलं आहे, म्हणजे पितांबर घातलेलं आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्मा यांचं आगमन पहिल्या वेळेस ज्या वेळेला गोकुळात झालं होतं, टोपलीत होते ना देव, आल्याच्या नंतर पहिले त्यांना धोतर, आजच्या भाषेमध्ये पॅन्ट, त्यांना पहिलं धोतर हे पिवळ्या रंगाचं घातलं होतं. म्हणून तेव्हापासून जे भगवंताचे भक्त आहेत, जन्माचं स्वागत पिवळ्या रंगाच्या वस्त्रापासून करत असतात. म्हणून तुम्हाला कोणत्या रंगाची साडी घालून यायला सांगितली होती, ज्यांनी पिवळ्या रंगाची घातली त्यांनी देवाचं जन्माचं स्वागत केलं, ज्यांनी नाही घातली त्यांनी केलं. कथेला आले म्हणजे भगवंताचं स्वागत झालं. सांगितलं देव कशाचा भुकेला आहे, फक्त भावाचा. तर देवाचं ते स्वरूप पाहिलं विष्णू भगवंताचा, एवढा आनंद वाटतोय ध्रुव बाळाला, मनामध्ये अतिशय आनंद झाला. पण भगवंताचा एवढा लख प्रकाश पडलेला, ध्रुव बाळाच्या छोटे छोटे डोळ्यांना तो मावेना. कारण भगवंताचा एवढा प्रकाश आहे, आणि तो प्रकाश त्याच्या समोर ध्रुव बाळाचे डोळे झाले छोटेसे. ते छोट्याशा डोळ्यांना मोठा त्या ठिकाणी प्रकाश सहन होईना. म्हणून भगवंताने ध्रुव बाळाला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी दिल्याच्या नंतर आता मात्र देवाला पाहताय. देव म्हटले ध्रुवा बोल, तुला काय पाहिजे. ध्रुव बाळ म्हटले देवा तुमचं दर्शन झालं हे मला खूप झालं,
मुलींचे जन्म जातात चिंतन करत असताना पण तुम्ही दर्शन देत नाही. माझ्यासारख्याला दर्शन दिलं फार झालं. कारण योगी जपी तपी संन्याशी यांचे जन्म जातात पण भगवंत दर्शन देतात का? किती आतापर्यंत मुनी होऊन गेले पण भगवंत दर्शन सहजासहजी कोणाला देत नाही. ध्रुव बाळ भगवंतांना बोलताय, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, रामंत मुख आवत नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, रामंत मुख आवत नाही. राम सिया राम जय जय राम. 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 हो मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. 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 सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. योगी जपी तपी संन्याशीचे जन्म जातात. ध्रुव बाळ म्हणतात, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, रामंत मुख आवत नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम. मुनींचे जन्म जातात तरी सुद्धा मुखामध्ये राम नाम येत नाही. तुम्ही एवढं चिंतन केलं ध्रुवा, ते भक्तीचं फळ तर तुला मिळालं पाहिजे. कारण भगवंत मी कथेच्या 4थ्या दिवशी सांगितलं आणि 3ऱ्या दिवशी सांगितलं, कर्ज कोणाचं ठेवत नाही. जसं की
एखाद्या माणसाकडून आपण 500 रुपये घेतले उधारी म्हणून, 500 रुपये घेतल्याच्या नंतर 1 महिना झालं त्याचे परत दिले नाही, 2 महिना झालं नाही, म्हणजे तुमच्या डोक्यावरती काय झालंय? पाठीमागच्या तुम्ही म्हणता ना आमच्याकडे पोहोचत नाही, जवळच्या जवळच्यांनाच घेरी ती. काय म्हटले? आपल्या डोक्यावरती काय होतं? कर्ज होतं. तसं भगवंताच्या डोक्यावरती भक्तीचं कर्ज होतं, म्हणून भगवंत काहीतरी भक्ताला देत असतो. ध्रुव म्हणतो देवा काही नको, दर्शन झालं खूप झालं. जन्म जन्म मुनी जतन कराय. जतन म्हणजे पालन करणे, पोषण करणे, सांभाळ करणं. तुमचा सांभाळ मुनी जन्म जन्म करतात, पण तुम्ही एकदा त्यांच्याकडे वळून बघायचं. जसं की आई आपल्या बाळाचं पोषण करते. आता भगवंत दर्शन का देत नाही तुमच्या भाषेमध्ये सांगते. समजा तुमचं एक 4 महिन्याचं बाळ आहे. किती महिन्याचं? 4 महिन्याचं. 4 महिन्याचं बाळ चालतं का? बोलतं का? रांगतं का? नाही ना. त्याचं काम एकच असतं, आईचं दूध पिणं आणि झोपणं. या 2 कामाशिवाय त्याच्याकडे तिसरं काम नसतं. आता 4 महिन्याचं बाळ आहे आणि तेवढ्यात तुम्हाला कोणीतरी येऊन सांगायचं की तुला 1 महिन्यासाठी परगावी जायचंय, बाळाला इथंच ठेवायचं. 1 महिन्यासाठी दुसऱ्यांच्या गावी जायचंय, बाळाला इथंच ठेवायचं. बाळ झोपलेलं आहे. तुम्हाला किती पैसे दिल्याच्या नंतर तुम्ही बाळाला सोडून 1 महिन्यासाठी दुसऱ्या गावी निघून जाता? रक्कम सांगा. नाही जाऊ शकत ना. का? त्या बाळाचा सांभाळ करणं हे तुमचं काम आहे. त्याला वेळेवरती अन्न देणं, वेळेवरती त्याचा सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याला सोडून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तसं भगवंताचं काम आहे. भगवंताचा तसाच सांभाळ मुनी करतात, पण बाळासारखं देव एकदा सुद्धा त्या मुनींकडे वळून सुद्धा बघत नाही. कारण अतिशय कठोर तप करून घेतो हा देव. अतिशय कठोर तप करून घेतो. जोपर्यंत शरीराच्या वस्त्रासहित शरीर जीर्ण होत नाही तोपर्यंत तप करून घेतो. आणि जेव्हा भक्ताची सीमा तुटते, ज्या वेळेला भक्ताच्या मरणाची वेळ येते, त्या वेळेला तो प्रसन्न होतो आणि भक्ताचं मनोरथ पूर्ण करतो. ध्रुव बाळ म्हणतात देवा दर्शन झालं खूप झालं माझ्यासाठी. देव म्हणतात माझ्या मनानं देतो. तू मागायला तयार नाही, मग मी देतो. देव तर तसे खूप म्हटले जे पाहिजे ते बोल, पण ध्रुव काही मागायला तयार नव्हतं, म्हणून देव म्हटले आता मी माझ्या मनानं देतो. मग देव म्हटले जा, तुला असं अढळपद देतो. अनेक वर्ष तू त्या ठिकाणी राज्य कर. अढळपद म्हणजे तुझ्यावरती कोणतंही विघ्न येणार नाही. जा. ध्रुव त्या ठिकाणी घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर राज्य करू लागले. सुखात राज्य करतायत. आणि राज्य करत असताना एकदा ध्रुवाला आपल्या राज्यामध्ये फिरत असताना एक दिवस यक्षाच्या हातून उत्तमचा मृत्यू होतो. उत्तम हा ध्रुवाचा कोण आहे? भाऊ आहे, म्हणजे सावत्र आईचा मुलगा, आपला भाऊ. ध्रुवाने पाहिलं की यक्षानं माझ्या भावाला मारलं. यक्षाचा धड एकीकडे करतो, शरीर एकीकडे करतो. यक्षाला एकदाच मारून टाकतो. यक्षाला मारण्यासाठी ध्रुव रागाने चाललेला आहे. तेवढ्यात मध्येच हात धरला कुबेरानं. पृथ्वीवरचं सगळं धन कोणाचं आहे? कुबेराचं आहे. कुबेरानं हात धरला. ए वेड्या ध्रुवा, कोणाला मारायला चाललास? अरे ज्याला मारायला चाललास त्याला मारणारा देव आहे, तू कोण आहेस? कारण कोणाला मारून टाकायचं, कोणाला जिवंत ठेवायचं हे आपल्या हातामध्ये, भगवंताच्या हातामध्ये. एखादा आयशू मध्ये ऍडमिट माणूस असेल, एखादा श्वासावरती जगत असेल. बऱ्याच घटना आहेत. कितीतरी माणसं श्वासावरती 1 महिना जगलेले. त्यांना जगवणारा आहे कोण? भगवंत आहे. कोणाला मारून टाकायचं आणि कोणाला जिवंत ठेवायचं देवाच्या हातात आहे. ध्रुवाला कुबेर सांगू लागले हे तुझ्या हातात नाही, कोणाला मारायचं कोणाला जिवंत ठेवायचं. भगवंत प्रत्येकाचं कर्म विचारणारे वरती गेल्याच्या नंतर.
कर्म न तुमचं चुकणार आहे ना माझं चुकणार आहे. म्हणून ऐक, यक्षाला मारायला त्या ठिकाणी जाऊ नकोस. कुबेरानं ज्ञान दिलं आणि ध्रुवानं जाऊन दिलं. नंतर एक दिवस भगवंताचे पार्षद ध्रुवाला नेण्यासाठी येतात. पुष्पक विमान आणलेलं आहे ध्रुवाला नेण्यासाठी. विमानामध्ये ध्रुवाला त्या ठिकाणी बसवलं आणि आपल्या भगवंताच्या लोकी वैकुंठाला नेऊ लागले. जात असताना ध्रुवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बघा बरं, पुष्पक विमानात बसलेले भगवंताच्या वैकुंठाला जायला तुम्ही नाकार देताल का? काढायची का वैकुंठाला जायची ट्रिप? आपण नाही ना काढू शकत. वृंदावनची ट्रिप आता जुलैमध्ये आपलं चाललंय, येणार ना माझ्यासोबत वैकुंठाला? आता वैकुंठाला चालले ध्रुव बाळ आणि त्यांच्या डोळ्यामध्ये काय पाणी. भगवंताचे पार्षद विचारू लागले, म्हणे ध्रुवा डोळ्यात पाणी आहे तुमच्या? अहो वैकुंठाला चाललंय. कोणाच्या भाग्यात आहे बरं वैकुंठाला जायचं? हा, कोणाच्या भाग्यात आहे वैकुंठाला जायचं? एवढं सोपं आहे का वैकुंठ म्हणजे? वैकुंठ म्हणायचं कशाला? जिथं कुंठाचा म्हणजे क्षणभर सुद्धा दुःख जीवाला लाभत नाही त्याला वैकुंठ म्हणतात. वैकुंठात जाणं एवढं सोपं आहे का? सांगितलं तुमच्या डोळ्यामध्ये पाणी काय आहे ते आम्हाला सांगा. काय दुःख आहे तुम्हाला? कशाची कमी वाटते? म्हणे ज्या मातेनं मला, आता सुरुवात कुठून झाली होती? बापाच्या मांडीवरती बसण्यासाठी एवढं सगळं खटाटोप चालला. म्हणे ती माझी माता कुठं गेली जिनं मला शिकवलं होतं की विष्णूचं तप कर, विष्णूच्या मांडीवरती जाऊन बस. बाबाच्या मांडीवरती काय बसतो, विष्णूच्या मांडीवरती बस, असं उपदेश करणारी माझी आई कुठे गेली? म्हणे ध्रुवा समोर जे विमान दिसतंय त्याच्यात तुमची आई आहे. म्हणून ज्या मुलाची कीर्ती उज्ज्वल होत असते त्याच्या पाठीमागे त्याच्या आई वडिलांची कीर्ती होत असते. म्हणे ध्रुवा तुम्हाला जन्म देणारी माता आणि तुम्हाला संस्कार तुमचं पालन करणारी माता कुठं आहे? समोरच्या विमानामध्ये बसलेली. याच्याहून काय सिद्ध होत आहे? जिथं मुलाची कीर्ती होते, जिथं मुलांची तुमच्या उज्ज्वल कीर्ती होत असते, तिथं तुमची ही कीर्ती आपोआप होत असते. अशा प्रकारे ध्रुवाचं सुंदर चरित्र झालेलं आहे.